हे वर्ष सुरू झाल्यापासून म्हणजे खरं तर हे चॅनलच सुरू झाल्यापासून मी सांगतोय आणि मी एकटाच नाही तर बाकीचे सगळे टेक इन्फ्लुएन्सर्स सांगतायत की फोनच्या किमती वाढतायत. नथिंगच्या सीईओनी थोड्या दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की तुम्हाला जर स्वस्त फोन घ्यायचा असेल तर त्याची वेळ निघून गेली आहे आणि आता ते पटू लागलंय. म्हणजे सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये जे काही सुरू आहे ते पाहिलं तर डोकं हँग व्हायची वेळ येईल. गेल्या 2-3 महिन्यांमध्ये Samsung पासून OnePlus पर्यंत, नथिंग पासून Redmi पर्यंत जवळपास सगळ्याच मोठ्या ब्रँड्सनी आपल्या फोनच्या किमती वाढवल्यात. आणि यातच आज सकाळी सगळीकडे बातम्या दिसू लागल्या की Samsungने त्यांच्या याच महिन्यात आलेल्या M47 या फोनची किंमत तब्बल ₹8,000 वाढवली आहे. स्मार्टफोन मार्केटमध्ये नेमकं काय घडतंय आणि Samsung सोबत बाकी कुणी किती किमती वाढवल्यात हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. पण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बोलूया Samsung Galaxy M47 बद्दल, कारण हाच सध्या सगळ्यात जास्त टेन्शनचा विषय झालाय. 29 जूनला Samsungने हा फोन भारतात लॉन्च केला होता. त्याचा आपण व्हिडिओ देखील केला होता, जाऊन बघू शकता. इथे आय बटनमध्ये लिंक देईल, तो नंतर बघा. हा फोन 3 व्हेरियंटमध्ये लॉन्च झाला होता. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹26,000 होती. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹29,000 होती आणि 8GB रॅम 256GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत ₹34,000 होती. यात लॉन्च ऑफर आणि Amazonच्या प्राईम डे सेलमध्ये मिळणारा कूपन डिस्काउंट यामुळे या फोनचा बेस व्हेरियंट 26 ऐवजी 23,000 मिळत होता. मिड व्हेरियंट 26,000 तर टॉप व्हेरियंट 31,000 मिळत होता. लॉन्च 29 तारखेला झाला असला तरी विक्री 4 जुलैला सुरू झाली होती. त्यानंतर आता 8 दिवसही झाले नसतील तोपर्यंतच कंपनीने या फोनच्या किमतीत वाढ केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. Amazonवर कालपासून हे फोन तेवढेच महाग दिसत होते. बेस व्हेरियंटची किंमत ₹33,000 दाखवत होती, म्हणजे मूळ किमतीपेक्षा ₹7,000 जास्त. तर इतर दोन व्हेरियंट्स ₹8,000 महाग दिसत होते. पण आज सकाळी पुन्हा एकदा या फोनच्या किमती नॉर्मल दिसू लागल्यात. आता Amazonवर चेक कराल तर बेस व्हेरियंट तुम्हाला 26,000 दिसेल, जी डिस्काउंट शिवायची त्याची मूळ किंमत होती. Samsungने तर सकाळी सकाळी मिनी हार्ट अटॅक दिला. त्यांनी या फोनची किंमत वाढवली नाही हे चांगलंच आहे, पण भविष्यात ते तसं करणार नाहीत याची गॅरंटी देखील नाहीये. म्हणजे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं की 26,000 हा फोन तेवढा वर्थ इट वाटत नाही. पण आता वाटतंय की 26 पण डिसेंट प्राइस आहे. एक मिनिट, Samsungचा हाच तर प्लॅन नव्हता ना, की 8,000 किंमत वाढवायची म्हणजे मग 26,000 पण चांगली वाटेल. असू शकतं. असो. Samsungने किंमत वाढवली नसली तरी बाकीचे ब्रँड शांत बसलेत असं नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून आणि विशेषतः गेल्या महिनाभरात जवळपास प्रत्येक मोठ्या स्मार्टफोन ब्रँडनं आपल्या फोनच्या किमती वाढवल्यात. आता फोनच्या किमती का वाढतायत हे तर सगळ्यांनाच माहिती असेल, पण तरीही थोडक्यात सांगतो. सध्या जगात एआय डेटा सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढतीये. या डेटा सेंटर्सना मोठ्या प्रमाणात मेमरी लागतीये. मेमरी बनवणाऱ्या जगात 2-3च मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्या आधी मोबाईल आणि लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्यांना मेमरी विकत होत्या. पण एआय कंपन्या आल्या आणि म्हणाल्या की आम्हाला सगळी मेमरी द्या, हम तुम्हें मुंह मागे किंमत देंगे. मग कंपन्या तिकडे जास्त सप्लाय करू लागल्या आणि मोबाईल कंपन्यांना आता त्यामुळं जास्त पैसे देऊन मेमरी विकत घ्यावी लागते. याचा परिणाम म्हणून मोबाईलच्या किमती वाढतायत. आता बघूया की कोणी किती भाववाढ केली आहे. Samsungच्या M47 ची भाववाढ तर मागे घेतली, तो विषय सोडूया. OnePlusने गेल्या काही महिन्यांमध्ये एकापेक्षा जास्त वेळा भाववाढ केली आहे. सगळ्यात मोठा फटका बसला OnePlus 15R ज्याच्या सगळ्या व्हेरियंट्सवर सरळ ₹5,000 वाढ झाली आहे. मिड रेंज सेगमेंटमधला लोकप्रिय असा OnePlus Nord 6 3 ते 4,000 महागलाय. आता बेस व्हेरियंटची सुरुवातीची किंमत ₹43,000 झाली आहे. एवढंच नाही तर OnePlusने आपले टॅबलेट्सच्या किमती देखील वाढवल्यात. OnePlus Pad Go 2 आणि Pad Go Lite या दोन्ही टॅबलेट्सवर 2 ते 3,000 वाढ झाली आहे. आणि कहर म्हणजे त्यांची ही पहिली वेळ नाही तर दुसऱ्यांदा त्यांची किंमत वाढली आहे, ती गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये. Redmi आणि Pocoच्या बाबतीत बोलायचं झालं तर Redmi Note 15 Pro सीरीजवर ₹2,000 वाढ झाली आहे. सध्या Redmi Note 15 ची किंमत देखील 2,000 वाढली आहे. तर बजेट सेगमेंटमधला Redmi A5 सुद्धा 2,000 महाग झालाय आणि Redmi 15 5G तर तब्बल ₹4,000 महाग झालाय. पोकोची स्थिती वेगळी नाहीये. Poco X8 Pro आणि X8 Pro Max या दोन्हीवर ₹2,000 वाढ झाली आहे आणि फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखला जाणारा Poco F7 देखील आता 2,000 महाग झालाय. त्यामुळे तो पूर्वीसारखा बजेट फ्रेंडली राहिलेला नाहीये. नथिंग आणि रिअलमी बद्दल बोलायचं झालं तर नथिंग फोन 4A Pro ची किंमत लॉन्च वेळी ₹40,000 होती. आता ती वाढून ₹50,000 झाली आहे, म्हणजे तब्बल ₹10,000 भाववाढ.
नुसत्या 4A प्रोची किंमत देखील वाढली आहे. रिअलमीने किमती जास्त वाढवल्या नाहीयेत. म्हणजे त्यांचे फोन 1000-2000नीच महाग झालेत, पण त्यांनी भरपूर सारे व्हेरियंट्स कव्हर केलेत. म्हणजे Realme C71 4G, Realme 15X 5G, Realme 15T 5G, Realme C85 5G, Realme 16 Pro 5G आणि Realme 16 Pro Plus या सगळ्यांच्या किमतीत बदल झालाय. सगळ्यात जास्त फटका 16 Pro आणि 16 Pro Plusला बसलाय. त्यांची किंमत 2000नी वाढली आहे. Oppo आणि Vivo सुद्धा या यादीमध्ये मागे नाही आहेत. Oppo Reno 15C आणि A6 Pro या फोन्सच्या किमतीत 5000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर बजेट सेगमेंटमधला Oppo K13 5G सुद्धा 5000 रुपयांनी महाग झालाय आणि Reno 14 Pro मध्ये देखील तेवढीच वाढ झाली आहे. Vivoने तर सगळ्यात मोठी किंमत वाढ केली आहे. प्रीमियम असलेला Vivo X300 FEच्या 2 व्हेरियंट्सवर सरळ 7000 रुपयांची वाढ झाली आहे. तर V70 FE सिरीजवर 2 ते 5000 रुपयांची वाढ झाली आहे. याशिवाय T5X, T4 Lite, Y51 Pro, Y31 5G, Y21 5G, Y11 5G आणि अगदी एंट्री लेवल असलेला Y05 याच्यासारख्या बजेट मॉडेल देखील 2 ते 4000ची वाढ झाली आहे. म्हणजे स्वस्त फोन घेणाऱ्या ग्राहकांनाही याचा फटका बसतोय. मोटोरोलाच्या बाबतीत म्हणाल तर मोटोरोला Edge 60 Fusion 2000 रुपयांनी महाग झालाय. तर बजेट असलेला मोटो G06 पॉवर 2500नी महागलाय. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायलाच हवी. आयफोनच्या बाबतीत भारतात अजून तरी प्रत्यक्ष फोनच्या किमतीत वाढ झालेली नाहीये. पण Appleने आधीच Mac, MacBook, iPad आणि HomePad सारख्या इतर प्रोडक्ट्सच्या किमती जगभरात वाढवल्यात आणि त्याचं कारणही तेच आहे, वाढती मेमरी आणि स्टोरेजचे दर. सध्या फक्त आयफोन लाईनअपला या यादीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे ग्राहकांना आत्ता आयफोनवर डिस्काउंट मिळतोय. पण ही स्थिती कायम राहील असंही नाही. आता सगळीकडे आयफोनच्या किमती येत्या काही महिन्यात वाढणार असल्याच्या बातम्या दिसतात. रिपोर्ट्सनुसार Appleला आता काही दिवसांमध्ये मेमरी चिपसाठी Samsung आणि SK हायनिक्स कंपन्यांसोबत पुन्हा एकदा करार करावा लागणार आहे. त्यांचा आधीचा करार हा लाँग टर्म होता, सो त्यांना आतापर्यंत स्वस्तात चिप्स मिळत होत्या. पण नवीन करारात अर्थातच त्यांना या मेमरी चिप्स महाग बसणार आहेत आणि त्यामुळे नवीन येणारा iPhone 18, iPhone Fold आणि नवीन MacBook Air आणि MacBook Pro हे सगळंच महाग होऊ शकतं. बरं, याचा फटका नवीन आयफोनलाच बसेल असंही नाही. जनरली काय होतं की नवीन आयफोन लॉन्च झाला की जुन्या आयफोनच्या किमती कमी होतात. पण या वर्षीपासून कदाचित तो पॅटर्न देखील बंद होण्याची शक्यता आहे. उलट काही रिपोर्ट्स तर सांगतायत की iPhone 18 आल्यानंतर iPhone 17 ची किंमत देखील वाढू शकते. मग या सगळ्यात आपण काय करायला हवं? सगळ्यात मेन तर आत्ताचा फोन तुमचा नीट चालत असेल तर तो बदलायचा विचार करू नका. दुसरं म्हणजे नवीन फोन घ्यायचाच असेल तर लवकर घ्या. फ्लिपकार्ट, Amazonचे आताचे सेल तर गेलेच आहेत, पण ऑफलाईन स्टोअरमध्ये किंवा कुठेही डिस्काउंट मिळत असेल तर नक्कीच वापरा. ग्रेट इंडियन फेस्टिवल किंवा बिग बिलियन डे सेलची वाट पाहत असाल तर कदाचित आत्ता तुम्हाला घ्यायचा फोन आणखी 3-4 हजारांनी महाग होईल. मग त्यावर 2000 डिस्काउंट जरी मिळाला तरी तो महागच पडणार आहे. बाकी दुसरा एक पर्याय म्हणजे गेल्या काही वर्षांमधले फोन घेणं किंवा रिफर्बिश्ड फोन घेणं. याबद्दल एक डिटेल व्हिडिओ आपण मागच केला आहे, तो एंड कार्ड्समध्ये देईल. तोही तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर बघू शकता. फोन कंपन्या आपल्याला लुटायलाच बसल्यात, त्यामुळे आपल्यालाच काहीतरी जुगाड करून त्यातल्या त्यात बेस्ट डील घ्यावी लागणार आहे. बाकी जेव्हा जेव्हा सेल येतील तेव्हा तेव्हा आपणही त्यातल्या बेस्ट डीलचे व्हिडिओ करणारच आहोत. त्यामुळे तेव्हा अपडेट मिळावा यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांचेही पैसे वाचतील. आणि स्मार्टफोनच्या या दरवाढीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगा.